ब्रेकनंतर स्वागत. आपण पाहतायत 10च्या बातम्या. मुंबईमध्ये युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा संपन्न झाला. साखरपुड्याच्या कार्यक्रमाला पवार कुटुंबीय एकत्र आले होते. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये सरकारनं एसआयटीची स्थापना केली आहे. त्यानंतर एसआयटी प्रमुख आज बीडमध्ये दाखल झाले. कुमावत साहेबांनी आरोपीला अटक करून मला न्याय द्यावा अशी मागणी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली. राज्यपाल सी राधाकृष्णन यांनी चेस विश्वविजेत्या दिव्या देशमुखचा सन्मान केला. यावेळी सचिव प्रशांत नारनवरे, एडीसी अभयसिंग देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विदर्भात काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 3-4 दिवस विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे. साताऱ्यातील सज्जनगडावर पर्यटकांनी धोकादायक कड्यावरून फोटो सेशन केलं. जीव धोक्यात घालून फोटो सेशन करणाऱ्यांकडे प्रशासनानं वेळीच लक्ष देण्याची मागणी होती. चेन्नईच्या तांबरम परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. प्रमुख रस्त्यांवर साचलं पाणी. वाहन चालकांची गैरसोय. अक्षय कुमारनं 7 महिन्यामध्ये विकली 110 कोटींची मालमत्ता. बोरिवली, वरळी आणि लोअर परळमधल्या मालमत्ता विकल्या. अक्षयनं एकूण 6 मालमत्ता विकल्या. आणि यानंतर पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी.